पूर्व ज्यांनी आता कोर्स कंप्लीट केला आहे त्यांच्यासाठी काय बोलायचं आहे? नवीन मुलं जे जॉईन झाले त्यांच्यासाठी एवढंच सांगायचं या गोष्टींमध्ये की आत्तापर्यंत तुमचं जे एज्युकेशन असेल ते फॉर्मल वेगवेगळे घेतले असेल, तुम्ही 10वी 12वी शाळा कॉलेजेसमध्ये, ते आणि हे एज्युकेशनमध्ये बराच फरक असतो. आधीचं एज्युकेशन कसं असतं की आपल्याला शाळेत कोणतरी कंपल्शन म्हणजे टीचर्सला म्हणजे तुमच्या शिक्षकांना तुम्हाला शिकवण्याचं कंपल्शन असतं, करिक्युलम कंप्लीट करण्याचं कंपल्शन असतं आणि तुम्हालाही अटेंडन्स आणि या सगळ्या गोष्टींचं कंपल्शन असतं. तिथं शिक्षक आणि बाकीचे सगळे लोक तुमच्या अटेंडन्सवर पूर्ण लक्ष ठेवतात. पण जेव्हा हे लक्षात घ्या की हा जो कोर्स आहे हा रुटीन एज्युकेशनचा नाही, हा जो आहे हा त्याला आपण म्हणतो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काय फरक असतो? त्याच्यामध्ये थोडी गुरुकुल पद्धतीसारखं असतं. तुम्ही जेवढं मागाल तेवढं तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल, तेवढं तुमचे स्किल्स अपग्रेड होतील, ते तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. डिग्री पुढच्या आयुष्यामध्ये व्यावसायिक जे अभ्यासक्रम असतात त्याच्यातून ज्या काही तुम्हाला जॉब्स मिळतील त्याच्यामध्ये डिग्री हे फक्त एंट्री करण्याचं साधन असतं. क्वालिफिकेशन आहे तुमच्याकडे, मग तुम्हाला एंट्री मिळेल जॉबला. फक्त शेवटी जॉब जर टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमचे स्किल्स मिळवण्यासाठी सिन्सिअर राहावं लागेल, जसं देशपांडे सरांनी सांगितलं याच्यामध्ये. दुसरा जो विषय आहे म्हणजे याच्यामध्ये पहिला विषय काय आहे की आता पुढचं जे एज्युकेशन असेल हे तुमचं प्रॅक्टिस बेस्ड जास्त असेल. थेअरी तर आधी जशी तुम्ही अभ्यास करत होता तसंच असेल, ॲडिशनल जो पार्ट असेल तो प्रॅक्टिकलचा असेल. जसे शनिवार रविवार किंवा रेग्युलर लेक्चर्स असतील ते अटेंड करायचे असेल, परंतु त्या लेक्चरमध्ये जे शिकलेलं आहे ते बाकीच्या आठवडाभर जे तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंगला जाता तर ते सगळं वापरायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की कोणताही टीचर किंवा कोणताही विद्यार्थी हा परफेक्ट नसतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा जिथे जाल म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी काही जे BSS इथं तुम्हाला लेक्चरला शिकवतात तेच टीचर्स नसतात. तर तुम्ही जर एक्सरे डिपार्टमेंटला ट्रेनिंगला जाणार असेल तर तिथं जो काम करतो एक्सरे टेक्निशियन हा तुमचा गुरु आहे. तिथं तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जातात तर जे जे तुम्हाला गोष्ट शिकवतात ते सगळे तुमचे गुरु झाले. हे सगळं करत असताना निरक्षर विवेक म्हणजे काय की जे गरजेचं आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे तेवढंच घ्यायचं, ग्रहण करायचं. प्रत्येक व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये चांगले वाईट दोन्ही गोष्टी, वाईट गोष्टी शिकायच्या नाही. आणि एखाद्याला एकदम तुम्ही गुरु किंवा शिक्षक म्हणल्याचा तर त्याच्यात सगळं 100% चांगलं कधीच असत नाही, तोही माणूस असतो. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण फक्त चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे त्याच्याकडून. किंवा आता तुम्ही जिथे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट व्हाल किंवा काय तेव्हा इथल्या शिकवणाऱ्या लोकांकडून फक्त चांगल्या गोष्टी शिकायच्या, ज्याच्याने आपला प्रोग्रेस होईल. दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक गोष्ट समोरचा व्यक्ती तुम्हाला शिकवेल अशी अपेक्षा न करता तुम्हाला प्रोएक्टिव्हली त्यांना विचारावं लागेल. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. काही गोष्टींमध्ये तुम्हाला असं कधी कधी वाटेल की अरे हे तर म्हणजे या कोर्सच्या ट्रेनिंगचा पार्ट नाही आहे तरी हे मला करायला लावतात. पण लक्षात घ्यायचं ट्रस्ट प्रोसेस. काही गोष्टी जरी करिक्युलमचा भाग नसला तरी सुद्धा इनडायरेक्टली आपल्याला शिकाव्या लागतात. अल्टिमेटली त्या गोष्टींचा पुढच्या आयुष्यामध्ये फायदा होतो. त्यामुळे या बाबतीमध्ये रेजिस्ट करणं किंवा अशाही गोष्टी टाळल्या पाहिजेत. या वयामध्ये जनरली असं होऊन जातं या गोष्टीमध्ये. आपलं वय जसं असतं एक वेगळी काय म्हणतात त्याला रेबेलियन ॲटिट्यूड असतं आपलं, तर ते थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला शिकलं पाहिजे इथं. अन्यथा होत काही नाही, कारण की जे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता की जसं म्हणजे ते फॉर्मल एज्युकेशनसाठी त्यांना कंपल्शन नाही आहे तुम्हाला शिकवणं. तुम्हाला त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं असेल तर त्यांच्या पण 2-3 गोष्टी तुम्हाला ऐकाव्या लागतील. जसं गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य हे अगदी गुरुच्या घरातले कामं पण करायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये गुरु त्यांना शिकवायचे. हे जे व्होकेशनल एज्युकेशन किंवा व्यावसायिक शिक्षण असतं हे असंच असतं. तुम्हाला नवीन मुलांना जे सांगायचं आहे हे 2 ॲडिशनल गोष्टी. सिन्सिअरिटी मस्ट आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या की ज्या गोष्टी करताना बिलकुल लाजलं नाही पाहिजे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे विद्याग्रहण. शिकताना कधीही लाजलं नाही पाहिजे. तुम्ही विचारलं तर माझं इम्प्रेशन वाईट होईल का, मग टीचर्सला असं म्हणजे शिक्षकांना असं वाटेल का अरे हे तर काहीच अभ्यास करून येत नाही, त्याला काहीच येत नाही. एक लक्षात घ्या, ह्या 1 वर्षाचा जो पिरियड असेल जेव्हा जोपर्यंत तुमचं ॲडमिशन असेल हाच एक वेळ आहे जिथे तुम्ही न लाजता विचारू शकता.
एकदा तुम्ही पास आउट झाला याचा अर्थ हे अपेक्षित असतं की ह्या 1 वर्षामध्ये तुम्ही हा सगळा अभ्यास केलेला आहे. आणि नंतर मग अडचण काय होते, एकदा शिकून तुम्ही बाहेर पडला, तुमच्या कामाच्या जागेवर गेला की मग हे प्रश्न विचारायला लाज वाटायला लागते. हा हे जे 1 वर्ष आहे तेव्हा बिलकुल न लाजता सगळ्यांनी जे काही प्रश्न असतील, अगदी समोरच्याला असं वाटेल की हसतील ते, त्या वेड्यासारखे प्रश्न विचारतो, त्यांना हसू द्या, काय हरकत नाही. ह्या 1 वर्ष लाज बाजूला ठेवून घ्यायची शिकण्यासाठी. ह्या 3 गोष्टी नवीन मुलांसाठी की ह्या नक्की त्यांनी कराव्या. सिन्सिअरिटी तर हे 100% आहे. तुम्ही नाही आला तर मिळणार नाही. अपॉर्च्युनिटी किंवा संधी त्यालाच मिळते जो उपस्थित असतो. आणि एक लक्षात घ्या, आज तारीख समजा 8 फेब्रुवारी आहे, 2026 आहे. 8 फेब्रुवारी 2027 येणारच आहे. तुम्ही करा वा न करा, म्हणजे वेळ हा जाणारच आहे. या वेळामध्ये तुम्ही काय करता हे मॅटर करणार. तुम्ही काहीच नाही केलं, 1 वर्ष असंही जाणार आहे. या 1 वर्षामध्ये तुम्ही कष्ट केलं तर कदाचित 1 वर्षानंतर तुम्ही स्वतःचं नवीन रूप बघू शकाल. मला वाटतं की वेळ कसा घालवायचा, प्रत्येक गोष्ट परत मिळू शकते, वेळ मिळणार नाही. आणि त्यातही हा एक वेळ जो आहे हा तुम्ही तुमच्या आई वडिलांची हार्ड अर्न मनी फीस म्हणून देत आहात आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला हे शिक्षण मिळतं. मला एवढंच सांगायचं या गोष्टींमध्ये, वेळेचाही अत्यंत सदुपयोग करा. इथं तुम्ही ट्रेनिंगला जात असाल किंवा कुठेही जाताल, तुम्हाला आपल्या इथं तरी कधीही रिस्ट्रिक्शन असणार नाही की तू का इथं जास्त वेळ काम करतो. जितका जास्त वेळ तुम्ही कामाच्या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंगला जर जेवढा घालवा तेवढं तुम्हाला जास्त शिकायला मिळेल. शिकणं हे केवळ रविवारच्या लेक्चर्सवर अवलंबून असणार आहे. नवीन मुलांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. जुने मुलं आता आलेले जाताना त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं की त्यांचा अनुभव 1 वर्षात कसा होता, काय गोष्टी त्यांच्यासाठी वर्क केल्या आणि काही गोष्टींनी त्यांना त्रास झाला ते त्यांच्याशी सिनियर लोकांनी त्यांना सांगावं. जर मेहनत केली तर काय फायदा होतो या गोष्टीचा. जे पासआउट झालेले आहेत त्यांना मला थोडंसं सांगायचं आहे की तुम्ही 1 वर्षभर कष्ट केले, बरेचसे तर डोळ्यासमोर होते. आतापर्यंत जे काय होतं म्हणजे जसं म्हणतात की आपण जेव्हा घरी असतो, आई वडिलांच्या छत्रछायेखाली असतो, आपण प्रोटेक्टेड असतो. एक लक्षात घ्या, आता ह्याच्या बाहेर तुम्ही जेव्हा डिग्री करून बाहेर जा, मे बी इथं जॉईन व्हाल किंवा बाहेर कुठेही जॉईन व्हाल, आता तुम्हाला स्टुडंट म्हणून कोणी ट्रीट करणार नाही नॉलेजच्या बाबतीत, नाही स्किलच्या बाबतीत, ॲट द सेम टाइम बिहेवियरच्या बाबतीत. आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे या 1 वर्षामध्ये तुम्हाला केवळ फॉर्मल जे गरजेचं एज्युकेशन आहे तेच न करता तुम्हाला वागायचं कसं वर्कप्लेसला हेही तुम्हाला सांगितलेलं आहे सॉफ्ट स्किलच्या लेक्चर्समध्ये. आता हे सगळं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथं काही मस्त नव्हतं, पण बाहेर गेल्यावर याची 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे की याच्याने तुमचं करिअर सुद्धा सुधारेल. ॲट द सेम टाईम जर ऑर्गनायझेशन म्हणून किंवा आपले BSS म्हणून जर विचार करायचा असेल, बाहेर गेल्यानंतर आजपर्यंत की जेवढे पण मुलं आपल्या इथून बाहेर पास आउट होऊन गेले, वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत, ते अत्यंत ट्रस्टवर्दी, अत्यंत विश्वासू आणि सॉफ्ट स्पोकन, व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून काही चालवत नाही कोर्सेस. आपण या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट एज्युकेशन मिळावं याच्यामुळे की ते समाजाला सर्वोत्तम सेवा देऊ शकतील यासाठी आपण हे ट्रेनिंग घेतो. बरोबर आहे. हे सगळं करत असताना आपली ही तुमच्या प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे, एज्युकेशन घेतलं तर जॉब सगळ्यांना मिळणार. हे करत असताना हे आपलं समाजाप्रती काही दायित्व आहे, समाजासाठी काहीतरी आपल्याला द्यायचं आहे, ही भावना सुद्धा तुमच्यात दिसली पाहिजे. जर ती नाही दिसली तर हे BSS शिवजी रुग्णालयाचं जे कॉलेज आहे ते म्हणून हे आपलं त्याचं अपयश ठरेल. तर या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे. आणि यापुढे सुद्धा आपलं फील्ड हे स्टॅग्नंट नाही, सतत नवीन इनोव्हेशन्स होत असतात, चेंजेस होत असतात त्या गोष्टींमध्ये. तर जेव्हाही असे काही गोष्टी असतील तुम्हाला माहीत असते, तुम्ही स्वतःहून पुढे यायचं आहे. मॅडमना किंवा यांना सांगायचं की हे नवीन गोष्टी आहेत की मला वर्षभरात नवीन ज्या बॅचेस आहेत मला काही नवीन गोष्टी शिकवायच्या, म्हणजे मला अपेक्षित या बॅचपासून पुढे असं असेल की तुम्ही स्वतःहून सांगायचं की ह्या 2 गोष्टी आहेत. मी जिथे या सेंटरला जातो इथं रोबोटिक्स आहेत, रोबोटिक्सबद्दल काही गोष्टी सांगितल्या तर मला नवीन जी बॅच आहेत ना त्यांना असं वाटायला नको की इथे रोबोटिक्स काहीच नाही शिकवले, काय आहे मला एक थोडंसं सांगायचं. तर तुम्ही व्हॉलंटरी येऊन सांगायचं आहे ना की मला या गोष्टीवर लेक्चर घ्यायचं आहे, की मला या